नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ABK स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण इथे राज्य राखीव पोलीस बल म्हणजे गट क्रमांक जो 5 आहे म्हणजे दौंड SRPFचा 2021 साली झालेला पेपर आज आपण इथे पाहणार आहोत। तर ही जी भरती होती तर 2019 ची भरती होती, पण पेपर 2021 साली झाले होते। तर आज आपण जो दौंडचा SRPFचा पेपर आहे तर त्याचा आज आपण इथे पार्ट 1 पाहणार आहोत। तर या पार्ट 1 मध्ये आपण त्याचे सुरुवातीचे असे महत्त्वाचे असे 25 प्रश्न कव्हर करणार आहोत संपूर्ण स्पष्टीकरणासहित। तर आता जी पोलीस भरती निघाली आहे त्यामध्ये तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण स्किप न करता बघा। तसेच जे कोणी तुमचे मित्र पोलीस भरती तयारी करत आहेत त्यांना देखील हा व्हिडिओ शेअर करा, कारण आगामी येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये असेच प्रश्न विचारण्याची शक्यता आहे, त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो। चला तर आता वेळ न घालवता आपण आता डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात। पाहूया त्याच्या या आपल्या दौंड SRPFच्या पेपरमधील पार्ट 1 मधील प्रश्न पहिला। तर प्रश्न पहिला आहे, पोलिसांनी चोरास शोधून काढले या वाक्याचा प्रयोग ओळखा। तर आपल्या इथे प्रयोगावरती आधारित हा प्रश्न आहे। तर आता प्रयोग ओळखण्यासाठी आपण काय करतो, आधी कर्ता शोधतो। तर आता इथे पोलिसांनी चोरास शोधून काढले, तर शोधून काढणारे कोण आहेत, तर पोलीस आहेत, म्हणजे इथे पोलीस हा कर्ता आला। आता काढलेलं काय आहे, तर चोर, म्हणजे चोराला शोधून काढले, म्हणजे इथे कर्म देखील आहे यामध्ये, म्हणजे कर्ता पण आहे कर्म पण आहे। पण इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे नि प्रत्यय लागला आणि इथे स प्रत्यय लागला, म्हणजे कर्त्याला पोलिसांनी तिथे नि प्रत्यय लागलाय आणि चोरास इथे स प्रत्यय लागलाय, म्हणजे कर्त्याला आणि कर्माला इथे दोघांनाही प्रत्यय आहे, म्हणून हा कर्मणी आणि कर्तरी तर प्रयोग नसणार आहे। तर आता हा भावी प्रयोगाचं उदाहरण आहे, पण कोणतं, सकर्मक की अकर्मक, तर इथे कर्म आहे म्हणून ते सकर्मक भावी प्रयोग आहे। इथे जर कर्म नसतं तर ते अकर्मक भावे आलं असतं, म्हणून पोलिसांनी चोरास शोधून काढले हे कसं आहे, तर ते सकर्मक भावी प्रयोगाचं उदाहरण आहे, म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असेल। पुढील प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 2। तर काय दिले इथे, साधं सिम्प्लिफिकेशन आहे। तर पॉईंटमध्ये तर इथे 0.3 गुणिले 0.2 गुणिले 0.6, तर यांचा जर तुम्ही गुणाकार केला तर तो किती येतो, 6 दुनी 12, 12 तरी किती येतं 36, इथे गुणाकार आहे असा लिहायचा। तर खालीचा गुणाकार केला तर 6 तरी किती 18 येतो, म्हणजे इथे जर आता तुम्ही पाहिलं तर खाली छेदामध्ये पॉईंटच्या पुढे इथे 2 आणि इथे 2, 4 घरे आहेत आणि अंशामध्ये 3 घरं आहेत, म्हणजे इथे 3/4, म्हणजे या प्रमाणात असे पॉईंटच्या पुढे घरे आहेत। तर आता इथे 3/4, म्हणजे आता छेद जो आहे ते 4 घरातून छेद लहान आहे, म्हणून आपण इथे काय करतो, अंशाला 10 ने गुणतो, कारण इथे ह्या दोघांचा फरक किती येतो, 1 येतो, म्हणून 1 0 म्हणून इथे 1 वर 1 0 घेऊन इथे गुणायचं। तर आता गुणवले 10 आलं हे, तर 18 की 18, 18 दोन्ही 36, आणि इथे काय करायचं, हे 10 गुणवले 2 करायचं, 10 दोन्ही किती 20 होतं, म्हणजे इथे 20 जे दिले ऑप्शन डी मध्ये ते आपलं आन्सर असणार आहे। तर दुसऱ्या पद्धतीने जर तुम्ही काढलं तर इथे यांचा गुणाकार किती येतो, 6 दोन्ही 12, 12 त्रिक 36, म्हणजे पॉईंटच्या पुढे 3 घरे, म्हणजे 0.036 असं आपण लिहू शकतो। तर त्याच्या भागिले किती 6 त्रिक 18, पण इथे 0.0018 येणार, कारण पॉईंटच्या पुढे 4 घर आहेत, म्हणून इथे वर 3 आहेत खाली 4 आहेत। इथे जर परत तुम्ही जर इथे जर छेदामध्ये किती, म्हणजे इथे 10,000 ने तुम्हाला इथे गुणावं लागेल, म्हणजे गुणलं तर ते काय येणार, तर 360 भागिले 18 येतं। 360 भागिले 18 जर तुम्ही केलं तर काय येईल, तर ते देखील 20च येईल, असं देखील तुम्ही सॉल्व्ह करू शकता। तर पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 3। तर काय दिले इथे, एका शेताच्या 4/5 भागाची किंमत ₹42,000 आहे, तर पूर्ण शेतीची किंमत किती रुपये असेल, म्हणजे शेताच्या 4/5 भाग जो आहे तर त्याची किंमत तुम्हाला इथे ₹42,000 दिलेली आहे। तर संपूर्ण शेताची किंमत आपल्याला इथे काढायची आहे, तर कसं काढतो आपण हे, तर आता प्रश्नात काय दिले, तर आता इथे काय करायचं, शेत जे आहे तर एकूण आपल्याला काढायचं, तर ते एकूण शेत जे आहे ते आपण x मानायचं। तर आता त्या शेताच्या 4/5 भागाची किंमत किती दिली, 42,000, म्हणजे xच्या 4/5 पट, म्हणजे त्याची किंमत किती दिली आहे त्या शेताच्या 4/5 पट भागाची, तर ती ₹42,000 दिलेली आहे, म्हणजे 4/5 x बरोबर 42x असं आपण म्हणू शकतो। म्हणजे ते x बरोबर काय होणार, 42,000 गुणिले हे 5 वर जाईल गुणाकारात आणि हे 4 भागाकारात जाईल। म्हणजे इथे जर तुम्ही जर पाहिलं 4 1 की 4, पर 4 0 0 वरून घेतले 2, 4 5 20 आणि वरचे शून्याला 0, म्हणजे इथे किती आलं, 10,500 आलं। तर 10,500 गुणिले 5 जर तुम्ही केलं तर 5 0 0 5 0 0, 5 5 25, हातचे आले 2, 5 0 परत 0 2 2 आणि 5 1 5, म्हणजे किती येतं
52,500 येतं. 10,500 गुणिले 5 जर केलं तर 52,500 येतं. म्हणजे एक्सची किंमत तुम्हाला इथे 52,500 भेटते. म्हणजे 52,500 रुपये हे काय असणार आहेत, तर ते एकूण शेताची किंमत असणार आहे. म्हणजेच तर आपल्याला विचारलेलं संपूर्ण शेताची किंमत किती असेल, तर किती असणार आहे 52,500. ऑप्शन क्रमांक बी मध्ये दिलेला आहे. पुढील प्रश्न, 10% दराने 450 रुपयाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती असेल. तर हे दोन पद्धतीने काढता येतं, तर तुम्ही इथे पाहू शकता. तर आता सुरुवातीला गणितामध्ये काय दिले, 10% दर दिलेला आहे तुम्हाला इथे. 450 रुपये प्रिन्सिपल म्हणजेच मुद्दल दिलेला आहे आणि काळ म्हणजे एन किती दिला आहे, 2 वर्ष दिलेला आहे. तर आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे चक्रवाढ व्याज काढायचं आहे. तर आता आपण म्हणजे आपली जी मेथड आहे, आपण काय काढतो, आधी रास काढतो चक्रवाढ व्याज काढायसाठी. तर अमाऊंट म्हणतो त्याला. अमाऊंट बरोबर काय असतं, तर पी कंसात 1 अधिक R/100 त्याचा घातांक n हा सूत्र असतं. म्हणजे इथे जर तर डायरेक्ट इथे मी लिहून देतो, 450 गुणिले दर किती आहे 10%, म्हणजे 110चे 100 आणि 110चे 100 हे 2 वर्षाचं आलं. तर हे ते जर तुम्ही काढलं तर ते 544.5 येतं. हे जर कॅल्क्युलेशन केलं तर मी कंपाऊंड इंटरेस्ट बरोबर काय असतं, ए वजा पी म्हणजे रास वजा मुद्दल. 544.5 मधून हे 450 वजा केलं तर हे 94.5 येतं. म्हणजे ही आपली पारंपरिक मेथड झाली. पण शॉर्ट ट्रिकने जर सोडवायचं असेल तर आता 2 वर्षात जेव्हा तुम्हाला इथे विचारलेलं असं काय लिहायचं, इथे 2 आणि 1 याप्रमाणे असं लिहून घ्यायचं 2 वर्षासाठी. तर आता दर किती दिला आहे, 10% दिला आहे. तर 450च्या 10% काढायचं. 450च्या 10% किती येतं, 45. तर ते हे 2च्या खाली लिहायचं आणि यांचा गुणाकार करायचा. 45 दोन्ही किती 90 येतं. त्याप्रमाणे आता इथे आता इथे 1 दिले, तर परत हे आता 45 आलं. परत त्या 45च्या 10% काढायचं. 45च्या 10% काढलं तर किती येतं, 4.5 येतं. ते 1च्या खाली लिहायचं आणि यांचा गुणाकार करायचा. 4.5 गुणिले 1 म्हणजे 4.5 आणि परत हे कंपाऊंड इंटरेस्ट बरोबर काय येणार, ही 90 आणि ही 4.5 यांची बेरीज करायची. 90 आणि 4.5 म्हणजे किती 94.5. म्हणजे हे शॉर्टमध्ये तुम्ही असे काढू शकता. एवढं मोठं तुम्हाला कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. फक्त 2 वर्षाचं असेल तर तुम्ही हे काढू शकता. 2 आणि 1 लिहायचं आणि जेवढा दर दिला आहे त्याची टक्केवारी 2दा काढायची आणि दोघांची ॲडिशन करायची. म्हणजे इथे डायरेक्ट तुम्ही 10 सेकंदात हे गणित सॉल्व्ह करू शकता. म्हणजे आपला आन्सर काय असणार आहे, तर इथे ऑप्शन बी मध्ये दिले तुम्ही पाहू शकता. तर 94.50 रुपये एकूण जे आहे तर ते 450 रुपयाचे 2 वर्षाची 10%ने चक्रवाढ व्याज होईल. पुढील प्रश्न क्रमांक 5 काय दिलेला आहे इथे, भारताने कोणत्या देशासोबत चाबहार रेल्वे प्रकल्प राबविला आहे. म्हणजे त्यावेळेचा हा करंट अफेअरचा प्रश्न होता. तर कोणता देश होता तो, तर इराण जो देश आहे, तर या इराण देशाबरोबर भारताने काय केलं, चाबहार रेल्वे जो प्रकल्प आहे तर तो राबविला होता त्यावेळेस. म्हणजे ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न, अनुज या शब्दाचा अर्थ काय. तर आता अनुज हे म्हणजे आपण कशाला म्हणतो, तर आपला जो लहान भाऊ असतो म्हणजे धाकटा भाऊ, तर त्या धाकट्या भावाला आपण काय म्हणतो, अनुज असे म्हणतो. म्हणून ऑप्शन ए मध्ये दिले ना ते आपलं आन्सर असेल. अनुज म्हणजेच धाकटा भाऊ. पुढील प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. तर इथे BEG दिलेलं आहे इथे, त्यासाठी 4, 7, 9 घेतलेलं आहे. तर DIA साठी काय आहे, तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर बी किती नंबरला असतं, इथे 2 नंबरला असतं, E 5 नंबरला असतं आणि G 7 नंबरला असतं. तर ह्याच्यात जर तुम्ही ॲड केलं 2 अधिक 2 इथे 4 येतं, 5 मध्ये 2 ॲड केलं 7 येतं आणि 7 मध्ये 2 ॲड केलं 9 येतं. म्हणजे प्रत्येक अंकात 2-2 ॲड केलेलं आहे. तर आता इथे डी किती नंबरला असतं, ते 4 नंबरला असतं. आय किती नंबरला असतं, 9 नंबरला आणि ए 1 नंबरला असतं. या प्रत्येकामध्ये 2, 2, 2 आपल्याला ॲड करायचं आहे. म्हणजे हे 4 आणि 2 हे 6 आलं, हे 9 आणि 2 हे 11 आलं आणि हे 2 आणि 1 3 आलं. म्हणजे 6, 11, 3 हे कशासाठी येणार आहे, तर DIA साठी येईल. म्हणजे ऑप्शन बी मध्ये दिले तुम्ही पाहू शकता. म्हणजे ते संख्यामालेमध्ये कोणते नंबर आहेत त्यामध्ये फक्त 2-2 ॲड केलेलं आहे. म्हणजे DIA साठी 6, 11, 3 येईल. म्हणजे ऑप्शन बी तुमचं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 8. तर खालील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत. तर आपल्याला इथे त्रिकोणांची संख्या शोधायची आहे. तर इथे त्रिकोण दिला आहे तुम्ही पाहू शकता. त्रिकोण ABC जेव्हा असं दिलेलं असतं तेव्हा काय करायचं, इथे नंबरिंग करायची. तर इथे आता अगोदरच केलेली आहे. म्हणजे इथे 1, 2, 3 असं लिहायचं आणि इकडे 1, 2, 3, 4, 5 लिहायचं. तर आता इथे जर तुम्ही बेरीज केली तर ही 1, 2 आणि 3 यांची जर बेरीज 3, 2, 5 आणि किती हे 6 होतं.
अधिक, आता इथे आता एक आपण पकडला आहे त्यामुळे इकडे धरायचं नाही, फक्त ह्या 2 3 4 5ची बेरीज करायची. मी 5 आणि हे 4 9, 9 आणि 3 12, 12 आणि 2 किती 14, हे 14 त्यामध्ये ॲड करायचे. मग हे 14 आणि हे 6 किती झाले 20 झाले. म्हणजे एकूण किती त्रिकोण असतील तर या आकृतीमध्ये, तर एकूण 20 त्रिकोण असणार आहेत. म्हणजे ही ट्रिक तुम्ही वापरू शकता. त्यासाठी तुम्ही काय जेवढे त्रिकोण दिले त्यामध्ये नंबरिंग करा, तुम्हाला आन्सर तुमचं येऊन जाईल. तर ऑप्शन सी मध्ये दिले तुम्ही इथे पाहू शकता. तर ह्या आकृतीमध्ये एकूण जी त्रिकोणांची संख्या आहे तर ती किती असणार आहे, तर ती 20 असणार आहे. ऑप्शन सी आपलं आन्सर असेल 20. पुढील प्रश्न, 40,000 रुपये ABCD या 4 मित्रांमध्ये अनुक्रमे 7 1 5 3 या प्रमाणात वाटप करावयाचे आहे. तर Cच्या वाट्याला किती रक्कम येईल आपल्याला काढायचं आहे. तर कसं काढतो आपण हे, तर आता इथे गणितात काय दिले आहे, 40,000 एकूण रक्कम दिलेली आहे आणि ABCD यामध्ये आपल्याला म्हणजे ती 7 1 5 3 या गुणोत्तरामध्ये आपल्याला ती रक्कम वाटायची आहे. तर आता इथे जर 7 आणि 1 8 आणि 5 13 आणि 3 यांची जर बेरीज केली तर ती किती येते 16 येते. म्हणजे इथे जर आप सगळे एक्स प्रमाणात मानलेत, मग एचा किती गुणोत्तर आहे 7, म्हणजे 7 एक्स एचा वाटा होईल. बीचा किती आहे 1 आहे, म्हणजे 1 गुणिले एक्स 1 6 वाटा बीचा येईल. सीचा किती आहे 5 आहे, म्हणून 5 एक्स सीचा वाटा येईल. आणि डी 3 दिले गुणोत्तर, म्हणजे 3 एक्स हा डीचा वाटा होईल. तर ह्याची सर्वांची जर बेरीज केली 7 एक्स 5 एक्स 3 एक्स आणि एक्स तर ती 16 एक्स येते. मी 16 एक्स एकूण सर्वांचे वाटे मिळून एकूण किती रक्कम आहे 40,000 आहे. मी 16 एक्स बरोबर 40,000, एक्स बरोबर हे 16 तिकडे भागाकार जाईल, 40,000 भागिले 16, 16 1 16, 16 दोन्ही 32, उरले 8, वरून घेतले 0, 16 पंचे 80 आणि पुढचे 2 शून्य, म्हणजे 25च्या वर डबल शून्य, म्हणजे 2500 रुपये आपली एक्सची किंमत आली. तर एक्स हा बीचा वाटा आहे. तर आपल्याला सीचा वाटा विचारायचा. सीचा वाटा किती आहे इथे 5 एक्स आहे, म्हणजे 5 गुणवले हे किती 2500, 25 5 सव्वाशे आणि वरचे 2 शून्य, म्हणजे 12,500 हा काय असणार आहे, तर तो सीचा हिस्सा असणार आहे. म्हणजेच आपला आन्सर काय असेल तर ते ऑप्शन सी मध्ये दिले तुम्ही पाहू शकता. तर आपल्याला सीच्या वाट्याला किती रक्कम येईल काढायची होती, तर किती येणार आहे, तर ती 12,500. पुढील प्रश्न, आच लागणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखायचा आहे. तर आता आच लागणे, तर यासाठी 4 पर्याय दिलेले आहेत. आभाळ कोसळणे, धाबे दणाणणे, झळ लागणे की डोळा लागणे. तर आता आच लागणे, तर आच लागणे आपण कशासाठी म्हणतो, तर एखादी गोष्टी झळ लागते आपल्याला, म्हणजे झळ लागली की आपण काय म्हणतो आच लागली त्या गोष्टीची म्हणतो. म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असेल. आच लागणे म्हणजे काय, एखाद्या गोष्टीची झळ लागणे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 11, 80चा 3/5 हा 60चा 3/4 पेक्षा कितीने मोठा आहे. तर आपल्याला इथे 80चा 3/5 अगोदर काढावे लागेल. या 80चा 3/5 भाग तुम्ही जर काढला तर 80 गुणवले 3/5, 5 1 5 16 पंचे 80, 16 तरी किती आलं 48, म्हणजे 80चा 3/5 भाग हा 48 आहे. तर आपल्याला काय म्हणले पुढे 60च्या 3/4 पेक्षा, तर आता 60चा 3/4 किती येणार 3/4, 4 1 4 15 चौक 60 आणि 15 तरी किती 45, म्हणजे 80चा 3/5 किती आला 48 आणि 60चा 3/4 किती आला तर तो 45 आला. तर यांच्यातील म्हणजे 3/4 पेक्षा कितीने मोठा आहे, तर 48 45 पेक्षा कितीने मोठा आहे, तर 3ने मोठा आहे. तर कशामध्ये दिले इथे ऑप्शन बी मध्ये दिले तुम्ही पाहू शकता. म्हणजे 80चा 3/5 हा भाग 60च्या 3/4 पेक्षा 3ने मोठा असेल. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 12, तर काय दिलेलं आहे इथे, एका सांकेतिक भाषेत टीचर हा शब्द TEACHER टीचर हा शब्द FGCEJGT असा लिहिला जातो. तर त्याच सांकेतिक भाषेत चिल्ड्रन हा शब्द कसा लिहिला जाईल. तर आपले टीचरसाठी काय घेतलेलं आहे, टीसाठी यू, टी नंतर काय असतं यू नंतर पुढे व्ही असतं, म्हणजे T+2 केले, टी नंतर यू नंतर पुढे व्ही घेतलेला आहे. ई नंतर एफ कट करून पुढचं जी घेतलेलं आहे तुम्ही इथे पाहू शकता. त्याप्रमाणे ए नंतर बी कट करून पुढे सी घेतलेला आहे, सी नंतर डी कट करून ई घेतलेला आहे, म्हणजे एक एक शब्द कट करून पुढचं अक्षर घेतलेलं आहे. तर इथे तुम्हाला समजलं असेल आता. तर आपल्याला चिल्ड्रनसाठी काढायचं आहे. तर आता सी नंतर काय असतं डी आणि डी नंतर काय असतं ई, मग सी साठी ई येणार, एच नंतर आय कट करून जे येणार इथे, एस साठी जे येणार, आय साठी जे कट करून के येणार, म्हणजे EJK.
तर EJK इथं पण आहे, इथे पण आहे, इथे पण आहे. तर आता पुढे शोधावं लागेल आपल्याला L नंतर M आणि पुढे N असतं. म्हणजे पुढे काय येणार? N येणार. त्यानंतर D नंतर E कट करून पुढे F येणार. मग N नंतर परत पुढे F येणार. तर इथेपर्यंत पण ते सेमच आहे, इथेपर्यंत पण सेमच आहे. त्यानंतर आता R नंतर S कट करून पुढे T येणार. मग F नंतर T पाहिजे. तर इथे ऑप्शन इथे G दिले. म्हणजे हे आन्सर कट झालं, हे कट झाले, ते पण G दिले. हे तर अगोदरच कट झालं. म्हणजे एकच ऑप्शन राहतं FT पर्यंत. म्हणजे हे T पर्यंत आपल्याला काढावं लागेल. म्हणजे ऑप्शन D जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. चिल्ड्रनसाठी EJKNFTGP हे जे आहे तर ते शब्द लिहिले जातील. म्हणून ऑप्शन D जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 13. काय दिलेलं आहे ते? सोडियम बायकार्बोनेटचे रासायनिक सूत्र काय आहे? तर आता सोडियम बायकार्बोनेट म्हणजे त्याला आपण खाण्याचा सोडा म्हणतो. तर त्याचं रेणूसूत्र काय असतं? NaHCO3 असतं. काय असतं? NaHCO3 ऑप्शन 1 मध्ये दिले. म्हणजे खाण्याचा सोडा म्हणजे बेकिंग पावडर ज्याला आपण म्हणतो. NaHCO3 म्हणजे खाण्याचा सोडा. आणि सोडियम कार्बोनेट म्हणजे काय? धुण्याचा सोडा आपला जो निरमा असतो त्याला म्हणतो. तर त्याचं काय असतं? Na2 आणि CO3. Na2CO3 हे सोडियम कार्बोनेट जर म्हणलं तर ते त्याचं असतं Na2CO3. आणि सोडियम बायकार्बोनेट जर म्हणलं तर NaHCO3 म्हणजे हा खाण्याचा सोडा आणि हा Na2CO3 धुण्याचा सोडा. म्हणजे आपल्याला विचारले सोडियम बायकार्बोनेट, म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असेल. NaSCO3 हे सोडियम बायकार्बोनेटचे रेणूसूत्र असेल. पुढील प्रश्न क्रमांक 14. मनोरंजन हा शब्द कोणता संधी प्रकार आहे? तर मनोरंजन जो आहे तर ते मन आणि पुढे रंजन असा याच्यापासून तो विग्रहपासून या तयार झालेला आहे. मन अधिक रंजन म्हणजे मनोरंजन. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे विसर्ग आहे. म्हणून मनोरंजन जो आहे तर तो कसा आहे तर विसर्ग संधीचं उदाहरण आहे. म्हणून विसर्ग संधीपासून तो बनलेला आहे. म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असेल. त्याचा संधी प्रकार विसर्ग संधी असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 15. तर इथे आता सिम्प्लिफिकेशन दिलेलं आहे. 3640 भागिले 14 गुणुले 16 अधिक 340 बरोबर किती? तर हे कसं सॉल्व करतो आपण? तर आता गणितात दिल्याप्रमाणे आपण लिहून घ्यायचं. काय दिले? 3640 आता भागिले चिन्ह काढून असतं भागिले 14 लिहायचं, परत गुणुले 16 आणि अधिक 340. तर आता इथे जर तुम्ही जर भाग घालवला तर आता इथे 14 एक्के 14, 14 दोन्ही 28 उरले 8 वरून घेतले जातात. 14 संग 84, 14 शून्य 0 म्हणजे 260 आलं हे. त्याप्रमाणे आता 16 गुणुले 260 जर केलं, हे 260 गुणुले 16 आलं, हे अधिक 340 आलं. 16 गुणुले 260 केलं तर की 16 शून्य 0, 16 संग 96, 6 हातच्याला 9 आणि 16 दोन्ही 32 आणि 9 किती? तर 41 म्हणजे 4160 येतं हे 260 गुणिले 16 आणि हे 340ला 340. तर 4160 अधिक 340 केलं तर ते किती येतं? 4500 येतं. म्हणजे ह्याचं जर सिम्प्लिफिकेशन तुम्ही केलं तर 4500 आपलं आन्सर असणार आहे. म्हणजेच तर आता इथे ऑप्शन सी मध्ये जर तुम्ही पाहिलं तर ते दिलेलं आहे 4500 हे याचं आन्सर असेल. पुढील प्रश्न, रीती भूतकाळातील क्रियापद ओळखा. तर आता इथे 4 क्रियापद दिलेलं आहेत. चालत असे, चालत होता, चालला, चालला होता. तर चालत होता हे कसं अपूर्ण भूतकाळ झालं, पण आपल्याला काय रीती भूतकाळ विचारलेला आहे. मी साधा भूतकाळ झालं चालला, चालत होता हे देखील अपूर्ण भूतकाळ झालं, पण म्हणजे पूर्ण भूतकाळ झालं चालला होता, पण आपल्याला रीती भूतकाळ विचारले. म्हणजे भूतकाळ देखील ती सवय सातत्याने करत होता. म्हणजे चालत असे हे काय झालं तर रीती भूतकाळातील क्रियापद आलं. म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 17. सध्याचे इस्रायलचे पंतप्रधान टिंब हे आहेत. त्यावेळेचा करंट अफेअरचा प्रश्न होता. तर कोण होते त्यावेळेस? तर नाफ्ताली बेनेट हे होते. कोण होते? नाफ्ताली बेनेट. पण सध्याला जर आत्ता जर हे 2022 साली होते नाफ्ताली बेनेट, तर त्याच्यानंतर आत्ता कोण आहेत तर बेंजामिन नेत्यानाहू. हे सध्याला जर 2024ला तुम्हाला विचारले इस्रायलचे पंतप्रधान तर कोण आहेत तर ते बेंजामिन नेत्यानाहू. हे तुमचं सध्याला विचारलं तर, पण त्यावेळेस कोण होते? नाफ्ताली बेनेट होते त्यांच्या अगोदर. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 18. तसेच मित्रांनो तुम्हाला जर याची PDF जर हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे. तिथे तुम्हाला याची PDF आन्सर सहित मिळून जाईल. त्यामुळे तुम्ही आपले जे टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल.
तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची PDF देखील मिळवू शकता. तर काय दिलेला आहे प्रश्न क्रमांक 18. राजेशच्या खिशात 5 रुपये, 10 रुपये व 20 रुपयेच्या समान नोटा आहेत. त्याच्याजवळ 140 रुपये, तर इथे 140 आहे, इथे थोडं, तर 140 रुपये आहेत. तर प्रत्येक प्रकारच्या नोटा किती? म्हणजे नोटांचे प्रकार इथे किती दिलेत? 5 रुपयेच्या, 10 रुपयेच्या आणि 20 रुपयेच्या त्याच्याकडे नोटा आहेत. आणि एकूण रक्कम किती आहे? 140. तर आपल्याला समान नोटा काढायचा. तर त्यासाठी काय करावं लागेल? हे 5, 10 आणि 20 यांची बेरीज करायची. 20 आणि 10 किती? 30. 30 आणि 5 किती? 35. म्हणजे 35x बरोबर किती? 140. मग x बरोबर काय होणार? हे 35 इकडे भागाकारात जाईल 140ला. 140 भागिले तुम्ही 35 जर केलं तर 35 चौक किती? 140 येतं. मी 140 भागिले 35 केलं तर 35 एके 35, 35 चौक 40, म्हणजे 4. एक्सची किंमत आपल्याला 4 आली. म्हणजे प्रत्येक प्रकारच्या समान नोटा असतील तेव्हाच आपण हे असं वापरू शकतो. मी डायरेक्ट ह्या तिघांची बेरीज करायची आणि दिलेल्या रकमेला भागायचं. तेवढ्या प्रत्येकी समान नोटा असतील, म्हणजे समान नोटा असतील तेव्हाच हे लागू होतो. म्हणजे एकूण प्रत्येकी 4 नोटा असणार आहेत. म्हणजे 5 रुपयाच्या 4 म्हणजे 5 चौक हे 20 रुपये झाले. त्याप्रमाणे 10 रुपयाच्या 4 हे 40 रुपये झाले. त्याप्रमाणे 20 रुपयाच्या 4 हे 80 झाली. या तिघांची जर बेरीज केली तर ती किती येते? 140 येते. म्हणजे आपला आन्सर बरोबर आहे. प्रत्येकी 5, 10, 20 रुपयाच्या त्याच्याजवळ किती नोटा असणार आहेत? तर प्रत्येकी 4 नोटा असतील. म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 19. काय दिलेलं आहे? 2 शब्द जोडताना कोणते चिन्ह वापरतात? म्हणजे आता 2 शब्द आपल्याला जर जोडायचे आहेत तर त्यासाठी आपण काय वापरतो? तर संयोग चिन्ह वापरतो. म्हणजे असा आपला शब्द चालू आहे आणि मध्ये शब्द मारत होते तर आपण अशी रेष मारतो आणि पुढचा शब्द आहे असा लिहितो परत. म्हणजे इथे त्याला काय म्हणतो आपण? संयोग चिन्ह म्हणतो. 2 शब्द जोडण्यासाठी त्याचा आपण वापर करतो. पुढील प्रश्न क्रमांक 20. तर हापूस हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे? तर आता तुम्हाला हे शब्दसिद्धीवरती आधारित प्रश्न आहे. तर हापूस जो शब्द आहे तर तो हापूस, बटाटा हे जे शब्द आहेत तर ते कशातून? पोर्तुगीजातून आपल्या मराठी भाषेमध्ये आलेले आहेत. म्हणून म्हणजे अर्ज हे शब्द आहेत, अर्ज, अत्तर हे अरबी भाषेतून आलेले आहेत. आणि संस्कृत तर तुम्हाला माहिती आहे, गृह ते म्हणजे पितृ हे असे जे शब्द आहेत ते संस्कृतमधून आलेले आहेत. पण हापूस जो शब्द आहे तर तो कसा आहे? तर हापूस, बटाटा हे जे आहे तर ते पोर्तुगीज शब्द आहेत. म्हणून ऑप्शन डी आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 21. काय दिलेला आहे? मराठी भाषेचे पाणिनी म्हणून कोणास म्हणतात? तर ऑप्शन दिलेत बाळशास्त्री जांभेकर, दादोबा पांडुरंग तर्खडकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर की यापैकी नाही. तर मराठी भाषेचे पाणिनी म्हणून आपण श्री दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना ओळखतो. म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 22. तर इथे काय दिले? एक पाण्याची टाकी एका नळाने 18 तासात भरते तर दुसऱ्या नळाने 6 तासात रिकामी होते. दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास ती टाकी किती तासात रिकामी होईल? म्हणजे पहिल्या नळाने ती टाकी भरायला 18 तास लागतात आणि दुसऱ्या नळाने ती काय होते? 6 तासात काय होते? रिकामी होते. तर किती तासात ती टाकी रिकामी होईल दोन्ही नळ चालू ठेवल्यास? तर कसं काढतो आपण हे? तर आता काय दिले इथे? पाण्याची टाकी. आता नळ 1 पहिल्या नळाने किती? 18 तासात भरते आणि नळ 2 म्हणजे दुसऱ्या नळाने किती? 6 तासात रिकामी होते म्हटलेलं आहे. तर आता ह्यांचा दोघांचा काय करायचा? आता इथे लसावी काढायचा. लसावी जर काढला 18 आणि 6चा तर तो किती येतो? तर तो येतो 18. तर जो लसावी असतो तर ती त्या टाकीची काय असते? क्षमता असते. म्हणजे एकूण 18 जो भाग आहे तर त्या टाकी म्हणजे 18 लिटर समजा तर त्या टाकीमध्ये पाणी मावत असणार आहे. आता नळ एकाने किती? 18 तासात भरते. म्हणजे एका तासात तो किती भाग भरेल टाकीचा? 18 भागिले 18 म्हणजे एक भाग जो आहे तर तो नळ 1ने एका तासात भरेल. त्याप्रमाणे नळ 2ने 6 तासात रिकामी होते. 18 भागिले 6 केले तर 3 म्हणजे एका तासात नळ 2ने 3 भाग टाकीचा रिकामा होतो. म्हणजे एका तासात जर तुम्ही पाहिलं तर 1 भाग भरतो आणि 3 भाग रिकामे होतात एका तासात. म्हणजे 1 वजा 3 केलं तर म्हणजे एका तासात टाकी जी आहे तर ती एकूण 2 भाग रिकामी होते. कारण पहिल्या नळाने 1 भाग भरतो आणि दुसऱ्या नळाने 3 भाग रिकामा होतो. मग 1 वजा 3 केलं तर म्हणजे 2 भाग इथे रिकामी होते एका तासात. तर संपूर्ण टाकी रिकामी होण्यास म्हणजे संपूर्ण टाकी क्षमता किती? 18 भाग आहे. 18 भागिले एका तासात किती? 2 भाग रिकामे होतात. म्हणून 18 भागिले 2 92 18 म्हणजे एकूण किती? 9 तास लागणार आहेत
एका तासात जर 2 भाग रिकामा होत असेल तर 18 जो भाग आहे टाकीचा तो रिकामा होण्यास 18/2 म्हणजेच 9 तास लागतील. म्हणजे 9 तासात ती जी टाकी आहे तर ती रिकामी होणार आहे. म्हणजे आपला आन्सर काय असेल तर ते ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे. 9 तासात ती जी टाकी आहे तर ती रिकामी होईल 9 तास. पुढील प्रश्न क्रमांक 23. तर काय दिले इथे, जर PQRSTUVW हे 8 लोक एका गोल टेबलाभोवती घड्याळाच्या काट्याच्या दिशेत समान अंतरावर चर्चा करीत बसलेले असतील व व्ही हा उत्तरेला बसला असेल तर यस कोणत्या स्थानावर आहे. म्हणजे ह्या सर्वांमधलं आपल्याला फीचं स्थान दिलेलं आहे. म्हणजे एकूण 8 लोक आहेत आणि ते कसे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने बसलेले आहेत. म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने म्हणजे क्लॉकवाईज ते बसलेले आहेत. तर फी जो आहे तर तो उत्तरेला दिलेला आहे. तर यस कोणत्या स्थानावर आपल्याला काढायचं आहे. तर कसं काढतो आपण हे, आता गणितात दिल्याप्रमाणे आपली जी आकृती आहे तर ती याप्रमाणे येणार आहे. म्हणजे इथे आता 8 दिशा असणार आहेत. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, इकडे आग्नेय, इकडे वायव्य, इकडे ईशान्य, इकडे नैऋत्य, ह्या 8 दिशा. व्हीची दिशा दिली आहे आपल्याला उत्तरेला. फी नंतर काय असतं तर इथे डब्ल्यू दिले. आता फीच्या अगोदर काय आहे यू, यूच्या अगोदर टी आहे, टीच्या अगोदर यस आहे, यसच्या अगोदर आर आहे, आरच्या अगोदर क्यू आहे आणि क्यूच्या अगोदर पी आहे. म्हणजे हे घड्याळाच्या काट्यानुसार असे हे बसलेले आहेत क्लॉकवाईज दिशेने. तर आता इथे काय दिले विचारले आपल्याला, यसची दिशा कोणती आहे. तर यस इथे तुम्हाला कुठे दिसत आहे तर हे नैऋत्य दिशेला तुम्हाला दिसत आहे. मी यसची दिशा विचारलेली, मी यस कोणत्या दिशेला आहे तर तो नैऋत्य दिशेला बसला आहे. म्हणजे आपला आन्सर काय असेल तर यसची दिशा आपल्याला म्हणजे कोणत्या स्थानावर बसला आहे असं विचारलेलं आहे. तर कोणत्या स्थानावर बसलेला आहे तर तो नैऋत्य दिशेला बसलेला आहे यस. म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असेल नैऋत्य दिशा. पुढील प्रश्न क्रमांक 24. एका संख्येतून 8 वजा करून येणाऱ्या वजाबाकीला 8 ने भागल्यास भागाकार 2 येतो. तर मूळ संख्येतून 4 वजा करून येणाऱ्या संख्येस 4 ने भागले तर भागाकार किती येईल. तर सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल तर त्या संख्येतून 8 वजा करून येणाऱ्या वजाबाकीला 8 ने भागल्यास भागाकार 2 येतो. यावरून ती संख्या काढावी लागेल आणि जेव्हा ती संख्या येईल तेव्हा त्या मूळ संख्येतून आपल्याला 4 वजा करावं लागेल आणि जेवढी वजाबाकी येईल त्याला 4 ने भागावं लागेल. तर त्याचा भागाकार आपल्याला काढायचा आहे. तर कसं काढतो आपण हे, तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. तर आता ती संख्या आपल्याला काढायची म्हणते आपण आता ती संख्या x मानू. तर या संख्येतून 8 वजा करून येणाऱ्या वजाबाकीला 8 ने भागल्यास भागाकार 2 येतो. तर ही पहिली कंडिशन दिलेली आहे. त्या संख्येमधून 8 वजा केले, आता ती संख्या x मानली आहे. तर हे कसं समीकरण होईल, त्या संख्येमधून 8 वजा केले व 8 ने भागले म्हणजे x वजा 8 भागिले 8 बरोबर भागाकार किती 2 येतो. तर आता इथे भागाकारामध्ये 8 आहे तिकडे गुणाकारात जाईल. मग x वजा 8 बरोबर 8 दोन्ही हे 16 होईल. मग हे वजा 8 तिकडे अधिक 8 होईल. x बरोबर 16 अधिक 8, एक्सची किंमत आली इथे 24. म्हणजे ती संख्या मूळ संख्या आपल्याला भेटली ती किती आली 24 आली. तर आता पुढे काय म्हटले, या संख्येतून 4 वजा करून येणाऱ्या संख्येला 4 ने भागले तर मग आता हे 24 मधून आपल्याला काय करावं लागेल 4 वजा करावं लागेल आणि त्याला 4 ने भागावं लागेल. मग 24 मधून 4 गेले राहिले किती 20 आणि त्याला भागिले 4, 4 एकी 4, 4 पंचे 20 म्हणजे काय येतो भागाकार 5 येतो. तर तोच भागाकार आपल्याला इथे काढायचा होता. तर येणाऱ्या संख्येमधून 4 वजा करून त्याला 4 ने भागले तर त्याचा भागाकार तो किती येणार आहे तर तो 5 येणार आहे. म्हणजे आपला आन्सर काय असेल तर इथे जर तुम्ही पाहिलं तर ऑप्शन बी मध्ये दिलेला आहे. तर आन्सर जे आहे तर म्हणजे येणाऱ्या संख्येत 4 ने भागले तर भागाकार जो आहे तर तो 5 येईल. तर मित्रांनो, आपला जो पोलीस भरती SRPF गट क्रमांक 5 म्हणजे दौंड SRPFचा जो पेपर चालू आहे तर त्याच्या या पार्ट 1 मधील आपला शेवटचा प्रश्न म्हणजेच प्रश्न क्रमांक 25. तर काय दिले इथे, 11 ऑगस्ट 2002 रोजी रविवार होता तर 2014 सालातील स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी येईल. म्हणजे 11 ऑगस्ट 2002चा वार दिलेला आपल्याला. तर 2014 सालचा स्वातंत्र्य दिन म्हणजे 15 ऑगस्ट 2014 आपल्याला कोणता वार येईल तो काढायचा आहे. तर कसं काढतो आपण हे, तर आता एकदम डिटेलमध्ये तुम्ही इथे पाहू शकता किंवा याचा स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता. तर याच्या 2 पद्धती, दुसरी सोपी पद्धत तुम्हाला नंतर सांगतो मी. तर ही आपली पारंपरिक पद्धत म्हणजे 11 ऑगस्ट 2002ला रविवार दिलेला आहे. तर आपल्याला काय 15 ऑगस्ट 2014 पर्यंत जायचं आहे. तर त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे 11 ऑगस्ट 2014 पर्यंत जायचं. 2002 कमी रविवार होता. आता पुढच्या वर्षीचा वार एक दिवस पुढे जातो.
11 ऑगस्ट 2003ला सोमवार असणार आहे. परत 11 ऑगस्ट 2004. आता 2004 लीप वर्ष आहे म्हणून हे 2 दिवस पुढे जाणार. मी सोमवार प्लस 2 म्हणजे इथे बुधवार आला. त्याप्रमाणे 2005ला बुधवार प्लस 1 गुरुवार, 2006ला गुरुवार प्लस 1 शुक्रवार, 2007ला शुक्रवार प्लस 1 शनिवार, कारण ते साधे वर्ष आहेत. आता 2008 हे लीप वर्ष आहे, 11 ऑगस्ट 2008. तर आता हे शनिवार प्लस 2 होणार म्हणजे रविवार आणि म्हणजे इथे सोमवार येणार, कारण 2000 लीप वर्ष आहे. परत आता 2009ला काय होणार, सोमवार प्लस 1 म्हणजे मंगळवार. परत 2010ला मंगळवार प्लस 1 बुधवार. परत 2011ला बुधवार प्लस 1 गुरुवार. तर आता 2012 परत लीप वर्ष आलं म्हणजे इथे गुरुवार प्लस 2 येणार म्हणजे शुक्रवार आणि इथे शनिवार आला म्हणजे इथे कधी 2012ला. 2013ला काय येणार, परत शनिवार प्लस 1 इथे रविवार आणि परत 2014ला रविवार प्लस 1 सोमवार म्हणजे 11 ऑगस्ट 2014ला आपल्याला कोणता सोमवार असेल. तर आपल्याला 15 ऑगस्ट 2014चा काढायचा होता. म्हणजे 11 अधिक 4 केलं तर काय येतं म्हणजे 15 येतं. म्हणजे सोमवार प्लस 4 जर केलं तर मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार. शुक्रवार जो वार आहे तर तो कधी येणार आहे, 15 ऑगस्ट 2014ला येणार. म्हणजे 11 ऑगस्ट 2014चा वार आपण काढला सोमवार, तर त्याप्रमाणे 15 ऑगस्ट 2014चा वार शुक्रवार असेल. तर ही झाली आपली म्हणजे मेथड 1. तर दुसरी मेथड कशी आहे, तर मेथड 1 प्रमाणे शुक्रवार आलेला आहे. तर दुसऱ्या मेथडमध्ये काय करतो, हे 2002 आणि 2014 यांची वजाबाकी करायची. म्हणजे 2014मधून 2002 जर गेलं तर किती येतं, 12 येतं. म्हणजे एकूण 12 वर्षाचा फरक आहे. तर आता इथे ह्याच्यामध्ये लीप वर्ष किती येतात, 2004, 2008 आणि 2012. तर ते 3 लीप वर्ष येतात म्हणून त्यात ॲड करायचे. 12 आणि 3 किती, 15 झाले. 15 भागिले जर आपण काय करतो 7 करतो, 7 दिवस तोच असतो म्हणून 7 1 7, 7 2 14, बाकी काय उरते 1 उरते. म्हणजे हा 11 ऑगस्ट 2014चा डायरेक्ट वार काय असणार आहे, 1 दिवस पुढे जाणार आहे ह्या रविवारच्या. म्हणजे काय असणार आहे तर तो रविवार प्लस 1, कारण बाकी आपली 1 आलते म्हणून सोमवार असणार आहे 11 ऑगस्ट 2014ला. तर ह्या सोमवारमध्ये काय करावं लागेल, 15 ऑगस्टची आपल्याला स्वातंत्र्य दिनची तारीख काढायची आहे म्हणून त्या सोमवारमध्ये 4 दिवस ॲड करावं लागतील, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार. म्हणजे ही झाली आपली दुसरी मेथड. याप्रमाणे देखील तुम्ही डायरेक्ट सॉल्व्ह करू शकता. म्हणजे स्वातंत्र्य दिन जो आहे तर 2014 सालातील तर तो शुक्रवारी असणार आहे. ऑप्शन डी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे. तर आशा आहे तुम्हाला हे सर्व म्हणजे स्पष्टीकरणासहित जे आहे ते आपण शिकवलेलं समजलं असेल. तर मित्रांनो, आपला जो पोलीस भरती SRPFचा 2चा पेपर चालू आहे तर त्याचा पार्ट 1 जो आहे तर तो इथे आपण संपूर्ण स्पष्टीकरणासहित याचे 25 प्रश्न कव्हर केलेले आहेत. जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. व असेच जर नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.